विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2020 मध्ये झालेला पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा मराठी आणि गणित, त्यामधील आपण प्रथम भाषा मराठी या विषयाचे 25 प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्टडी या चॅनल वरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, समोरच्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्नपत्रिकेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। प्रश्न पहिला पहा। प्रश्न 1 ते 3 साठी सूचना, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आपल्याला या ठिकाणी खाली उतारा दिलेला आहे, तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचून घेणार आहोत। उतारामधले जे महत्त्वाचे शब्द आहेत ते अधोरेखित करायचे आहेत। पहा या ठिकाणी सत्पुरुष म्हणाला, बाबांनो, या गरीब बिचाऱ्या सशाने तुमचा कोणताही अपराध केलेला नाही। हा आपल्या सवंगड्याबरोबर या रानावनात राहतो, गवत पाला खातो, ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो। कुणाला तरी याने त्रास दिला आहे का सांगा पाहू, मग कशा करता याचा जीव घ्यायचा। पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली, यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही केली। पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले, तेव्हा तो टुनकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला। या गोष्टीवरून एक लक्षात येईल, ससा आणि पारधी सत्पुरुष या 3 पात्राभोवती ही गोष्ट आहे। पहा आता याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया। पहिला प्रश्न जो आहे या ठिकाणी, पारध्यांनी कोणती शपथ घेतली। पहा पारध्यांनी कोणती शपथ घेतली। आता उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, सशाला त्रास देणार नाही, सत्पुरुषाची क्षमा मागू, सशाला जंगलात पाठवू, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही। पर्याय क्रमांक 4, पारध्यांनी कोणती शपथ घेतली, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही। पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न पाहूया। उतारा वाचल्यानंतर आपल्याला ते उत्तर लगेच लक्षात येतील। मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे। पहा वात्सल्य हा मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तर सवंगडी। पर्याय क्रमांक 2, सवंगडी म्हणजे जोडीदार म्हणजेच मित्र। पर्याय क्रमांक 2, मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द सवंगडी। प्रश्न क्रमांक 3 पहा, ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही। पहा आता ससा जंगलामध्ये कोणती गोष्ट करत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे, तर गवत पाला खातो ही गोष्ट ससा करत आहे, ओढ्याचे पाणी पितो ही गोष्ट सुद्धा ससा करत आहे, सर्वांना त्रास देतो, पहा सर्वांना त्रास देतो, पहा ही गोष्ट ससा करत नाही, ससा कोणालाही त्रास देत नाही असं वाक्य आलेलं आहे। पर्याय क्रमांक 3, सर्वांना त्रास देतो ही गोष्ट ससा करत नाही, हसत बागडत असतो ही गोष्ट करतो आहे। पर्याय क्रमांक 3 ही गोष्ट करत नाही आहे। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहेत। खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। खाली आपल्याला जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न आहेत। ते प्रश्न कोणकोणते आहेत ते पाहूया। सुरुवातीला आपण जाहिरात पाहून घेऊया। पहा जाहिरातीमध्ये आकर्षक सेल, खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, चुकू नये असे काही, हे त्याचे शीर्षक आहे। रांगोळी, रांगोळी साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध। आता विशेष आकर्षण मध्ये काय पहा, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, मेणपणत्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री ही ऑफर। त्वरा करा म्हणजे घाई करा। सेल दिनांक दिलेला आहे 10/10/2017 ते 10/10/2017 पर्यंतच। स्थळ दिलेलं आहे स्वदेशी वस्तू भांडार, नागपूर। वेळ सकाळी 10 ते रात्री 8। आता जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न कोणकोणते विचारलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1 पहा, पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही। पहा
कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही ते जाहिरातीमध्ये पहा. रांगोळीचा उल्लेख आलेला आहे, उठण्याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, साबणचा उल्लेख आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 जो आहे फटाके. फटाके हा पर्याय म्हणजेच ही जी वस्तू आहे ती विक्रीसाठी उपलब्ध नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? पहा, विशेष आकर्षण जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. विशेष आकर्षण जे आहे ते जाहिरातीमध्ये ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ही ऑफर जी आहे ती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. सेलचा कालावधी किती दिवसाचा आहे? पहा, वरती जी तारीख आलेली आहे 10/10/2017 ते 10/10/2017 एकच दिवसाची तारीख आहे, त्यामुळे पर्यायामध्ये एक दिवस हा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो बोर्डाने बाद ठरवलेला होता. प्रिंट मिस्टेक झालेली असू शकते, कारण दिवस जे दिले 7 दिवस, 10 दिवस, 8 दिवस आणि 17 दिवस ते जाहिरातीमध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. खालील वाक्यांसाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. पर्यायामधून आपल्याला क्रियापदाची निवड करायची आहे. वाक्य आपल्याला काय दिले पाहूया. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. पहा, मिळाला. पर्याय क्रमांक 4. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. प्रश्न क्रमांक 8 पहा. दिलेल्या नामांपैकी नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. आता हा जो पर्याय आहे आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत त्यांनी. अ घरे, ब शाळा आणि क धनुष्य. तर यांच्यामध्ये नपुंसकलिंगी ही जे नाम आहे पहा, घरे जे आहेत आपण काय म्हणतो, ते घरे, ती शाळा, ते धनुष्य. म्हणजे या ठिकाणी ते हे नपुंसकलिंगी नाम आहे. अ आणि क पहा, फक्त अ आणि क बरोबर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? पहा, काळानुसार जे प्रकार आहेत त्यातलं भूतकाळी रूप आपल्याला ओळखायचं आहे. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. आता होईल हा भविष्य काळ आहे आणि आपल्याला भूतकाळी रूप विचारलेलं आहे होईल या शब्दाचं. म्हणजे या ठिकाणी झाले. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. पहिलाच पर्याय जो आहे झाले ही भूतकाळी रूप आहे, कारण स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 झाले असेल हे चुकीचं आहे. होते हे चुकीचं आहे. होऊ दे हे सुद्धा चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते? पहा, आता चुकीचे विरामचिन्ह घातलेलं वाक्य आपल्याला निवडायचे. विरामचिन्हाचे जे प्रकार आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिला पर्याय पडताळून पहा. काय हवंय तुला? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे वाक्य आणि विरामचिन्ह घातलेलं बरोबर आहे. मी रोज भाज्या खाते. मी रोज भाज्या खाते. पहा, हे वाक्य पूर्ण झालेले आहे. शेवटी या ठिकाणी पूर्णविराम आवश्यक होता, या ठिकाणी पूर्णविराम दिलेला नाही. पहा, या ठिकाणी पूर्णविरामची गरज होती. हे विरामचिन्ह आवश्यक होतं. पहा, आणखी पहा. अगं बाई कागद कुणी घेतले? पहा, अगं बाई कागद कुणी घेतले. आता कुणी हा प्रश्न विचारलेला आहे. घेतले या ठिकाणी उद्गारवाचक दिलेलं आहे. उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी नको होतं, तर या ठिकाणी प्रश्न चिन्ह पाहिजे होतं. त्यामुळे पहा, 2 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरचा पर्याय हे दोन्ही विरामचिन्ह जे आहेत, विरामचिन्ह घातलेलं वाक्य पुढील पैकी विचारलेलं आहे. या ठिकाणी तर विरामचिन्ह दिलेलंच नाही. 3 नंबरमध्ये विरामचिन्ह हे चुकीच्या ठिकाणी घातलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. आई म्हणाली इकडे ये, हे योग्य विरामचिन्ह घातलेलं आहे.
पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये विरामचिन्हामध्ये चुकीची रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती? पहा, अशुद्ध शब्द म्हणजे जे शब्द शुद्ध नाहीत ते किती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिला शब्द पहा, सेनापती. सेनापतीमध्ये पहा, ही जी वेलांटी आहे सेनापतीला शेवटच्या त साठी दुसरी वेलांटी पाहिजे होते, त्यामुळे हा पहिला शब्द चुकीचा आहे. सेनापती बापट. यांनी. यांनी हा शब्द चुकीचा आहे, कारण या ठिकाणी न बाणाचा नसून न नळाचा पाहिजे होता. यांनी. हे सफाईचे. सफाई या शब्दाला ईच्या वरती फार पाहिजे होता, सफाई असा शब्द पाहिजे होता, सफाईचे. त्यानंतर वस्त्र. आता वस्त्र हा शब्द अशुद्ध आहे, तर या ठिकाणी तत्व असा शब्द पाहिजे होता. अबोलपणे. आयुष्यभर. अबोलपणे हा शब्द बरोबर आहे. आयुष्यभर या ठिकाणी आयुष्यभर असा शब्द आहे, षटकोनाचा पाहिजे होता. आयुष्यभर. राबवले. म्हणजे वाक्यामध्ये एकूण 5 शब्द अशुद्ध आहेत. सेनापती, यांनी, सफाईचे, तत्व आणि आयुष्यभर. 5. पर्याय क्रमांक 1. 12 नंबरचा प्रश्न पहा. चौकटीतील अक्षर जुळून तयार होणाऱ्या मनीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. पहा, आता चौकटीमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला विस्कळीत दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला क्रम लावून एक अर्थपूर्ण अशी मन तयार करायची आहे. पहा, प्रश्न ज्यावेळेस तुमचं जर वाचन असेल तर तुम्हाला मनी पटकन जुळून जातील. त्यासाठी पहा, शब्द जे आहेत ते सर्व आपल्याला एका ठिकाणी क्रमवार लावून घ्यायचे आहेत आणि हे क्रमवार लावल्यानंतर पहा, जे शब्द आणि त्याच्यापासून जुळणारी जी मन आहे ते या ठिकाणी पहा, ही एक मन तयार होते. पहिला शब्द येतोय काठी. म्हणजे पहिला शब्द आहे काठी. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. मारल्याने. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही अशी मन तयार होते. पहा, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही ही मन तयार झालेली आहे आणि त्या मनीचा आपल्याला अर्थ निवडायचा आहे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. आता याचा जो अर्थ आहे पहा, एकीमध्ये खरी ताकद असती, हे चुकीचं आहे. मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही. म्हणजे खरी मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही. म्हणजे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही याचा अर्थ जो आहे पर्याय क्रमांक 2, खरी मैत्री कितीही किलमिश दाखवून तुटत नाही, या पद्धतीने. त्यासाठी सर्व मनी वाचून घ्यायच्या, जेणेकरून परीक्षेत कुठलीही मन आले की त्याचे उत्तर आपल्याला शोधायला सोपं जातं. प्रश्न क्रमांक 13 ते 16 साठी सूचना आहेत. दिलेल्या वाक्यांचा सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तराचे पर्याय निवडा. पहा, हे जे प्रश्न आहेत सुसंगत परिच्छेदाचे, ते तीनही प्रश्न हे एकमेकांवर आधारलेले असतात. पहा, 13, 14 आणि 15. 13 नंबरचा प्रश्न पाहूया. टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज, अशोक स्तंभ, राष्ट्रीय मुद्रा, राष्ट्रगीत. आता हे सर्वच आपली प्रतीके आहेत राष्ट्रीय, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ते समजणार नाही. याच्या व्यतिरिक्त आणखी 6 प्रतीक आहेत, ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहेत ती एकूण 10 आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह आपलं राजमुद्रा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय मुद्रा आणि ब्रीद वाक्य ही आपली राष्ट्रीय प्रतीक आहेत. आता पहिल्यामध्ये ही 4ही बरोबर आहेत, परंतु पुढची जी वाक्य आहेत ते वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. यांची रचना टिंबटिंब यांनी केली. पहा, आता बंकिमचंद्र चटर्जी जे आहेत, तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्याला माहिती राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. त्यामुळे सम्राट अशोक यांनी काय कुठली रचना केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज येतवारच्या पर्यायामध्ये तर काय संबंध नाहीत. रवींद्रनाथ टागोर जे आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा पहा
राष्ट्रगीताची रचना केलेली आहे. आता राष्ट्रगीत हे दोन प्रकारचे आहेत, एक राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. पहा, राष्ट्रगीत आपण रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांनी राष्ट्रीय गीत म्हणजे हा वंदे मातरम. पहा, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत असा फरक आहे. राष्ट्रीय गीत जे आहे ते वंदे मातरम ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आपलं जे राष्ट्रगीत जे आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं जन गण मन ते राष्ट्रगीत या ठिकाणी सुसंगत परिच्छेदामध्ये योग्य ठरते. पर्याय क्रमांक 4 याची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केली आणि 13चं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. पर्याय क्रमांक 4. आता 15वा प्रश्न काय आहे ते पाहूया. तो सुद्धा याच्यावर आधारलेला आहे. याच्यामुळे आपणांमध्ये टिंब जागा होतो. पहा, अहंकार हे चुकीचं आहे. स्वातंत्र्य, गर्विष्ठपणा, देशाभिमान. पहा, आता राष्ट्रगीतामुळे आपल्याला माहिती आहे देशाभिमान आपल्यामध्ये जागा होतो. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने तीनही वाक्यांची उत्तरे एकमेकांवर आधारलेली आहेत. ती काळजीपूर्वक तिन्ही प्रश्न वाचून सुसंगत अशी परिच्छेद तयार करून उत्तरं शोधायची आहेत. 16 नंबरचा प्रश्न बघूया. अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायातून निवडा. माझे घर शाळा अगदी जवळ आहे. अधोरेखित केलेला शब्द आहे शाळा. माझे घर शाळेकडे अगदी जवळ आहे हे चुकीचं आहे. माझे घर शाळेत अगदी जवळ आहे हे चुकीचं आहे. माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 पहा. पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. पहा, आता हे माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आहेत आणि त्याचा मराठी अर्थ. स्क्रीन म्हणजे पडदा हे बरोबर आहे. व्हिजन म्हणजे दृष्टी हे सुद्धा बरोबर आहे. डिस्क डिस्क म्हणजे पहा, इथं सीडी हा शब्द जो आहे तो चुकीचा आहे. डिस्कचं जे असतं सीडी असं नसून ती सीडी आहे. सीडी मध्ये पहा आपल्याला माहिती आहे कॉम्पॅक्ट डिस्क, त्यातला हा डिस्क शब्द आहे. कॉम्पॅक्ट डिस्क, ती डिस्क म्हणजे सीडी. ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3. प्रिंट म्हणजे छापील प्रत हे बरोबर आहे. 18 नंबरचा प्रश्न बघूया. खालील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरं घेतल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पहा, या ठिकाणी शब्द आहे कड आणि त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी 4 शब्द टाकायचे आहे. पहिला पर्याय पडताळून पहा. या ठिकाणी मा जर टाकला तर शब्द होतोय माकड. भा टाकला तर शब्द तयार होतोय भाकड आणि चौ टाकला चौकड आणि प टाकला पकड. म्हणजे पहा, हा पहिला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये पहिलाच पर्याय बरोबर ठरत आहे. माकड हा शब्द अर्थपूर्ण आहे. भाकड जनावर जे असतं ते भाकड असतं. पर्याय क्रमांक 2चं अक्षर या ठिकाणी जुळतंय. चौकड हा सुद्धा शब्द आहे. पकड या ठिकाणी हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 19 नंबरचा प्रश्न पहा. मी काय टिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला मी काय टिंब आहे का. पहा, घर कोंबडा हे नाही होणार. बोके संन्यासी नाही. अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर. नंदी बैल पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मी काय नंदी बैल आहे. नंदी बैल पहा सांगत त्याच्याप्रमाणे तो मान डोलवीत असतो, त्यामुळे नंदी बैलाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. 20 नंबरचा प्रश्न बघूया. 20 नंबरच्या प्रश्नामध्ये प्राणी आणि त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्राणी आणि त्यांचे राहण्याचं ठिकाण म्हणजेच निवारा. पहिला जो किंवा जोडी आहे वाघ जाळी. वाघ जाळी. उंट तबेला. आता तबेला हा घोड्याचा असतो त्यामुळे चुकीचा आहे. सिंह गुहेमध्ये राहत आहे. डोली हे चुकीचं आहे. कासव बीळ. कासव बीळ हे चुकीचं आहे. उंदीर बिळामध्ये राहतो. तर वाघ आणि जाळी
पहा, जाळीचा अर्थ या ठिकाणी पिंजरा असा वापरलेला आहे. त्यामुळे वाघ हे सर्कशीतली वाघाची जाळी असते, पर्याय क्रमांक 1. आणि नैसर्गिक जर ठिकाण असेल तर वाघ हा जंगलामध्ये राहतो, परंतु जर सर्कसमध्ये असेल तर जाळी किंवा पिंजरा, पर्याय क्रमांक 1. 21 नंबरचा प्रश्न पाहूया. देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? पहिला शब्द पहा, एक समयी तयार होतोय, अर्थपूर्ण जर जुळवला तर समयी. दुसरा काय शब्द तयार होतोय पहा, नंदा. दुसरा शब्द तयार होतोय नंदादीप. नंदादीप म्हणजे देवाजवळ सतत राहणारा दिवा जो असतो त्याला आपण नंदादीप म्हणतो, पर्याय क्रमांक 2. समय जे आहे, समय आपण सतत तेवत ठेवत नसतो, त्यामुळे समय हे चुकीचं ठरेल. नंदादीप आहे, पर्याय क्रमांक 2. 22 नंबरचा प्रश्न पाहूया. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. चपला पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. आता प्रकाश, केवढा तो प्रकाश, कशामुळे डचकलेली आहे ती? प्रकाश पाहिल्यामुळे. आता चपला म्हणजे आपल्या पायातली चप्पल या ठिकाणी अर्थ आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 वाहना हे चुकीचं आहे. चपला म्हणजे वीज, पर्याय क्रमांक 2. वीज पाहून ती डचकली, कारण विजेचा प्रचंड मोठा प्रकाश पडतो, त्यामुळे चपला या समानार्थी शब्द वीज, पर्याय क्रमांक 2. 23 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. आता अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहा, सुवर्ण महोत्सव हे बरोबर आहे. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव साजरा करतात. आता 125 वर्ष तर रौप्य महोत्सव, तर हे चुकीचं आहे. रौप्य महोत्सव हा फक्त 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा केला जातो. तर 60 वर्ष जे आहे, 60 वर्षासाठी महोत्सव म्हटलेला आहे. कुठला महोत्सव या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी हिरक महोत्सव साजरा केला जातो. आणि वयाची जर 75 वर्ष पूर्ण झाली तर अमृत महोत्सव साजरा केला जातो. म्हणजे या ठिकाणी 2 जोड्या अयोग्य आहेत, ब आणि क. ब आणि क या जोड्या अयोग्य आहेत. अ आणि क हे चुकीचं आहे. अ आणि ड. ब आणि क, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. रौप्य महोत्सव 25 वर्षानंतर आणि 60 वर्षासाठी या ठिकाणी हिरक महोत्सव असा शब्द पाहिजे, तो या ठिकाणी दिलेला नाही. प्रश्न क्रमांक 24 पाहूया. वर्णानुक्रमाने लावल्यास खालील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा. पहा, हा प्रश्न जो आहे, ही शब्द जर आपण शब्दकोशाप्रमाणे लावले तर या ठिकाणी पर्यायामध्ये अ, ब, क आणि ड असं दिलेलं होतं, आणि पर्यायामध्ये 1 2 3 4 अशा आकडे दिलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न काय केला होता, बोर्डाने बाद ठरवलेला होता. त्यामुळे याची उत्तर पर्यायामध्ये नव्हती, त्यामुळे हा प्रश्न वगळलेला होता. शेवटचा प्रश्न पाहूया. डग या शब्दाला समानार्थी शब्द, डग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? विद्यार्थी काय करतात, डग या शब्दाला समानार्थी वाचतात आणि पुढचं वाचत नाहीत आणि लगेच समानार्थी शब्द निवडून मोकळे होतात. तर या ठिकाणी डग या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय विचारलेला आहे. पहा, जलद हा डग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मेघ हा सुद्धा आहे. अंबुद हा सुद्धा आहे. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो डग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप फेब्रुवारी 2020 साली झालेला पेपर क्रमांक 1 त्यामधील मराठी विषयाचे 25 प्रश्न अचूक पद्धतीने सोडवलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अद्याप जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.